जामखेड नगर परिषदेसाठी आता उत्साहात मतदानाला सुरुवात झालेली आहे। राम शिंदे आणि रोहित पवार यांची प्रतिष्ठा या निवडणुकांच्या माध्यमातून पणाला लागलेली आहे। रोहित पवारांकडून मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यात आलाय। राज्यात नगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रिया सकाळपासून सुरू झाली आहे, तर अहिल्यानगरच्या जामखेड इथल्या नगर परिषद निवडणूक ही लक्षवेधी ठरतीये। या ठिकाणी आमदार रोहित पवार, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासाठी दोघांसाठी निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते आणि या मतदारसंघामध्ये अगदी मुख्यमंत्री सुद्धा प्रचारासाठी येऊन गेलेले होते। निवडणूक मतदान प्रक्रिया आता पार पडतीये। घराबाहेर पडले अनेक जण घराबाहेर पडलेत, मतदान उत्साहात करतात, तर आमदार रोहित पवार देखील मतदान केंद्रावर दाखल झालेत। त्यांच्याकडून आढावा घेतला जातोय। मतदानाच्या प्रक्रियेवर रोहित पवार बारकाईने लक्ष देऊन आहेत आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। नगर परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि राज्यात ज्या काही लक्षवेधी नगर परिषद आहेत त्यापैकीच एक जामखेड नगर परिषद आहे। या ठिकाणी आमदार रोहित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि एकनाथ शिंदे गटाचे देखील उमेदवार आहेत। एकूण प्रचार भरपूर झालेला आहे। आज काय परिस्थिती आहे आणि आज काय किती आत्मविश्वास आहे? नाही, जबरदस्त आत्मविश्वास आहे। आम्ही सामान्य लोकांना उमेदवारी दिलेली आहे। कुणी किराणा दुकानदार आहे, कुणी शिक्षिका आहे, कुणी शेतकरी आहे, कुणी छोटा मोठा व्यवसाय करणारे लोक आहेत, कुणी मेडिकल दुकानदार आहेत। अशा लोकांना आम्ही संधी दिलेली आहे। भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाकडनं कोणाला संधी दिली तर गुंड, मटकावाले, अनेक कलम त्यांच्या अंगावर असणारे, घाणेरडे व्यवसाय करणारे, सावकार या लोकांना त्यांनी संधी दिलेली आहे। त्यामुळे शेवटी आमचं जे जामखेड शहर आहे ते अख्ख्या देशाला एक दिशा देऊन जाईल की सामान्य लोकांच्या पाठीमागे सामान्य लोक उभे राहतात, गुंडांच्या पाठीमागे राहत नाही। आणि या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे साहेब प्रचाराला आले, सीएम साहेब इथं प्रचाराला आले। कुठं ना कुठं तरी कर्जत जामखेडचं राजकीय वजन या महाराष्ट्रामध्ये वाढलं असं आपल्याला म्हणावं लागेल। ते आले खरं, पण ते गुंडांचा प्रचार करून गेले। इथं आम्ही सामान्य लोकांच्या पाठीमागे सामान्य लोकांना विश्वासात घेऊन, या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन तिथं भक्कमपणे उभा राहिला आहोत। त्यामुळे लोक निकाल हा आमच्या बाजूने देतील असा आम्हाला विश्वास आहे। राज्यामधली परिस्थिती पाहिली तर महायुतीमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे लढलं गेलंय, तर महाविकास आघाडीकडून बऱ्यापैकी एकत्रित लढलं गेलंय। राज्यातली काय स्थिती असणार आहे? हे बघा, आम्ही लोकांना विश्वासात घेऊन लढलेलो आहे, पण महायुतीकडनं आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पैशाचा पाऊस पाडला गेला। जामखेड शहरामध्ये भाजपकडनं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाकडनं एका मताला 5-5 हजार रुपये तिथं वाटले। मग तसं